वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातून दापुरी खुर्द गावात उच्च दाब विद्युत वाहिनीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। घरांच्या अगदी वरून जाणाऱ्या या वीज वाहिनीमुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नेमकं काय आहे ग्रामस्थांची समस्या, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात असलेल्या दापुरी खुर्द गावातून जाणारी उच्च दाबाची विद्युत वाहिनी ग्रामस्थांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे। हे विद्युत वाहिनी थेट गावातील घरांच्या वरून गेल्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे। विशेष म्हणजे जोरदार वारा सुटल्यास विजेच्या तारा एकमेकांना घासून वारंवार शॉर्ट सर्किट होत असल्याचं ग्रामस्थ सांगतात। अनेक घरांची छप्पर टीन टपऱ्यांची असल्याने तार तुटून घरांवर पडल्याने मोठा अनर्थ होण्याची भीती आहे। गावात लहान मुले, वृद्ध नागरिक तसेच महिला यांची संख्या मोठी असून संभाव्य जीवितहानीचा धोका कायम आहे। याआधीही काही ठिकाणी ठिणग्या उडण्याचे प्रकार घडले असून सुदैवाने आतापर्यंत जीवितहानी टळली आहे। मात्र कोणतीही दुर्घटना घडण्याआधीच महावितरण विभागाने तात्काळ दखल घेऊन ही उच्चदाब विद्युत वाहिनी स्थलांतरित करावी अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे। जोपर्यंत योग्य उपाययोजना होत नाही तोपर्यंत गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण कायम आहे। दापुरी खुर्द ग्रामस्थांची ही मागणी महावितरणकडून गांभीर्याने घेतली जाते का आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जातात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे।